हॅलो फ्रेंड्स, ऑलराऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ढोकळा बनवणार आहे. इथे मी एक बाउल घेतले आहे. त्यामध्ये मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. 2-3 पिंच हळद पावडर घालत आहे. त्यानंतर मी 2 चमचा साखर घालत आहे. आता आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी 1 कप पाणी घालणार आहे. प्रथम मी थोडंच पाणी घालणार आहे. आता हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकच दिशेने हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आपण हे बॅटर 10 सेकंद व्यवस्थित एकच दिशेने हलवून घेऊया. आता यामध्ये मी 2 चमचा तेल घालणार आहे. ते आपण व्यवस्थित हलवून घेऊया. इथे माझ्याकडे केकचं भांडं आहे. त्याला मी तेल लावून घेत आहे. आपण यामध्येच ढोकळ्याचं बॅटर घालणार आहोत. आता मी यामध्ये लेमन इनोचं पॅकेट आहे, हे पूर्ण यामध्ये घालणार आहे. त्यावर 1 चमचा पाणी टाकत आहे. परत आपण व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घेऊया. मी आता इकडे कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेले होते. आपण आता हे प्रोसेस फास्ट करून घेऊया. आता मी लगेचच ह्या केक भांड्यामध्ये आपलं हे बॅटर ट्रान्सफर करणार आहे. कढईत पाणी गरम झालेले आहे. त्यावर मी जाळी ठेवलेली आहे. आता मी त्यावर हे भांडे ठेवणार आहे. 20 मिनिटे ठेवून देऊया. पहा, आपले 20 मिनिटं इथे झालेले आहे. आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा झाला की नाही आपण आता सुरीने असं चेक करूया. थंड झाल्यानंतर आपण आता सुरीच्या साहाय्याने असे पीस करून घेऊया. एकदम आपला ढोकळा स्पंजी झालेला आहे. ना सोडा ना दही घालताच आपला ढोकळा एकदम छान झालेला आहे. आता आपण तडक्यासाठी तयारी करूया. आता मी तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि गॅस बंद करून मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण हे मिश्रण आपण तयार केलेल्या ढोकळ्यावरती घालून घेऊया. यावर आता मी सर्व पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि किसलेलं खोबरे घातलेलं आहे. आपला आता मस्त ढोकळा तयार झालेला आहे. मी तुम्हाला इथे एक पीस दाखवत आहे. पहा किती स्पंजी झालेला आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.